आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोरनाणाविषयी माहिती। संक्रांत आली आहे, संक्रांतीनंतर लहान बाळांचं बोरनाण केलं जातं। आता हे बोरनाण कसं करतात, बोरनाण केल्याने लहान बाळांना काय फायदा होतो, किती वयापर्यंत लहान बाळाचं बोरनाण केलं पाहिजे आणि दुसरी मेन गोष्ट, ह्या वर्षी किती तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या बाळाचं बोरनाण करू शकता, ही सगळी माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ खूप छान आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही इन्स्टा पेजला फॉलो केलेलं नसेल किंवा यूट्यूबला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा। पहिल्यांदा आपण बघूया की बोरनाण म्हणजे काय। या शब्दातच आहे लहान बाळाला बोराची लाह्याची आंघोळ घातली जाते, त्याला बोरनाण असं म्हणतात। आता ही बोरनाण घालण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली? श्रीकृष्णाच्या काळामध्ये श्रीकृष्णाने करीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीनंतर करीच्या दिवशी कर्कासुदाचा वध केला आणि त्या दिवशी श्रीकृष्णाचं बोरनाण हे केलं गेलं। आता प्रत्येक लहान बाळाला श्रीकृष्ण मानला जातो, म्हणून संक्रांतीनंतर तर रथसप्तमीपर्यंत लहान बाळांचं बोरनाण हे केलं जातं। परंतु जर सायंटिफिकली बघितलं तर ह्या काळामध्ये खूप सारे पौष्टिक फळं आलेले असतात। मग ऊस असेल, बोरं असेल, हिरवे हरभरे असेल, गाजर असेल, हे सगळे फळं लहान बाळांनी खावे, कारण की बोरनाण हा एक खेळ आहे। सगळ्या बाळाच्या सगळ्या मित्रांना, छोट्या लहान मुलांना बोलवलं जातं, बाळाच्या डोक्यावरती ते फळं टाकलेले जातात आणि मग सगळे ते फळं वेचून खाल्ले जातात आणि मग ह्या खेळीमेळीत खाल्लेले फळं लहान मुलांच्या पोटात जातात आणि यातून बाळाला पोषण तत्व भेटतं, म्हणून सुद्धा हा बोरनाणाचा प्रोग्राम केला जातो। आता हे बोरनाण आपण आपल्या बाळाचं किती वयापर्यंत केलं पाहिजे? बाळ जेव्हा बसायला लागतं म्हणजे 7-8 महिन्यापासून तर 5 वर्षापर्यंत लहान बाळाचं, लहान मुलांचं बोरनाण हे केलं जातं। आता हे बोरनाण कसं करावं? आपल्या बाळाला छानपैकी काळे कपडे घाला, त्याच्यावरती छान सफेद हलव्याचे दागिने घाला आणि बाळाचे मित्रमैत्रिणी म्हणजे शेजारचे पाजारचे छोट्या मुलांना बोलवा, छान लाह्या घ्या, लाह्यामध्ये बोरं, गाजर, जे सगळे ह्या काळामध्ये फळं आलेले आहेत, मग स्ट्रॉबेरी असेल आणि जे बाळाला थोडेसे चॉकलेट वगैरे आवडतात ते सगळं मिक्स करा आणि मग बाळाला एका पाटावरती बसवा, त्याचं छान औक्षण करा। 4 ते 5 बायकांनी छान औक्षण करा। औक्षण केल्यानंतर ज्या मुलांना बोलवलं आहे त्यांना सगळ्यांना गोलाकार पद्धतीने बसायला लावा, बाळाला मध्ये बसवा आणि मध्ये बसवल्यानंतर जे काही फळं लाह्या एकत्र केलेले आहे ते थोड्या थोड्या बाळाच्या डोक्यावरून टाका। ह्या सुवासिनींनी टाकलं तरी चालेल, अशा 5 जणींना एक किला बाळाच्या डोक्यावरती त्या टाकायला लावायचे। बाकी सगळे फळं खाली पडतात आणि ते छान छान बाळांना वेचायला लावा आणि ते फळं, काही चॉकलेट असेल तर लहान मुलं वेचतात आणि घरी घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी छोटासा काहीतरी नाश्ता द्या। पद्धतीने लहान बाळांचं बोरनाण केलं जातं। आता ह्या वर्षी किती तारखेपर्यंत बोरनाण करायचं आहे? बोरनाण हे संक्रांतीनंतर तर रथसप्तमीपर्यंत केलं जातं। रथसप्तमी ह्या वर्षी 25 तारखेला आहे। 25 तारखेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी बाळाचं बोरनाण करू शकता। उद्याच्या व्हिडिओमध्ये बोरनाणाच्या दिवशी तुम्ही कसं डेकोरेशन करू शकता, माझ्या बाळाचं बोरनाण आलेले आहे, तुम्ही कसे डेकोरेशन करणार आहे, ही सगळी ॲक्टिव्हिटी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्याच्यामुळे इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा।